आणखी एका मोठी बातमी आहे। सुखबीर सिंग बादल यांना शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अकाल तख्तकडून सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा जाहीर करण्यात आली आहे। राम रहीमला माफी दिल्याने अकाल तख्तकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर सुखबीर बादल यांच्याकडून फखर-ए-कौम पुरस्कार परत घेतलेला आहे। सुखबीर सिंग बादल जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत पंजाबचे आणि त्यावेळेला त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याच्यावरून आता त्यांना एक अकाल तख्तनं धार्मिक शिक्षा सुनावलेली आहे। त्यानुसार सुखबीर सिंग बादल यांना शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा, त्याचबरोबर जी लंगर लागते किंवा गुरुद्वारामध्ये जी सेवा दिली जाते त्यानुसार जी खरकटी भांडी आहेत ती धुण्याची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर 2015 मध्ये त्यांनी जो निर्णय घेतलेला होता त्या बदल्यामध्ये अकाल तख्तनं ही धार्मिक शिक्षा जाहीर केल्याची माहिती आहे। राम रहीमला माफी दिल्याने अकाल तख्तनं ही शिक्षा सुनावल्याचं कळतंय। तर सुखबीर बादल यांना जो फखर-ए-कौम पुरस्कार दिला होता तो सुद्धा परत घेतलेला आहे। त्यामुळे आता सुखबीर सिंग बादल ही शिक्षा स्वीकारतात का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।